कोल्हापूर शहरातील ई वॉर्डमधील मध्यवर्ती 57 एकर 17 गुंठे इतक्या क्षेत्रफळाच्या सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांनी केला आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आलं असून 8 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास गंभीर इशारा देण्यात आला आहे। या जमिनीवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता रहिवासी दुकाने, टपऱ्या, कंपाऊंड वॉल बांधून व्यवसाय सुरू करण्यात आलेत। यामध्ये काही सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आलाय। निवेदनात असा सवाल करण्यात आला आहे की भाजी विक्रेते, जिना, टपरी यांच्यावर तातडीने कारवाई करणारे प्रशासन या मोठ्या गैरव्यवहारावर मात्र मौन का बाळगते। यासोबतच अमेरिकन मिशन, कावळा नाका रेस्ट हाऊस, जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोन या ऐतिहासिक सरकारी जागा व्हाईट कॉलर माफिया यांच्या घशात जाण्याचा धोका निर्माण झाला असून या ठिकाणी शहरासाठी उपयुक्त सार्वजनिक प्रकल्प उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे। बोला। गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरात एक व्हाईट कॉलर लँड माफियाची टोळी कार्यरत झालेली आहे की ती शासकीय जागा, निमशासकीय जागा हडप करायच्या आणि सिमेंटची जंगलं उभा करायची। आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कंपाऊंड संपल्यानंतर अमेरिकन मिशनची जागा 57 एकर जागा जी आहे त्या 57 एकर जागेवर आता हळूहळू अतिक्रमण होऊन इमारती उभा करत आहेत। कुठली परवानगी आहे? कुणाचीही परवानगी नाही आहे। राहुल रेखावर साहेबांनी जो निर्णय दिला होता की जागा शासनाची आहे, ती अपील झाल्यानंतर परत डिव्हिजन कमिशनरने निर्णय दिला की जागा शासनाची आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे, निकाल 90 दिवसात जर अपील जर असेल तर त्याचा काय आम्हाला संबंध नाही आहे, परंतु तिथं बांधकाम परवानगी कुणी घेतली आहे काय? तर कुणीही घेतलेलं नाही। मग हे लाड कुणाडी करताय? गोरगरिबांच्या तुम्ही भाजीच्या बुट्ट्या उचलताय, टपऱ्या काढताय, वरचे शेड काढताय, बारीक सारीक गोष्टी तुम्ही अतिक्रमण करताय। जिना पुढं आलाय, खिडकी पुढं आल्या का? तर त्यांना कुठलं तर पाठीमागं पाठबळ नसतं, याच्यावर पैसा नसतो, म्हणून गोरगरिबांना न्याय वेगळा आणि ह्या चोरांना न्याय वेगळा चालणार नाही। ह्या कोल्हापूरमध्ये आणि एक ठराविक लोक, एका समाजाची लोक कशी जागा मिळवतात, ती त्यांना जागा कशा मिळतात, त्या भविष्यामध्ये अशा लोकांच्या घरावर मोर्चे काढायला लागतील आणि जाब विचार लागेल की नाही ह्या आमच्या कोल्हापूरच्या जागा आहेत, आमचा आत्मा आहे, आमचं हृदय आहे। कुठं जयप्रभा कोणतं घेतं आहे, शालिनी सिनेटोन कोणतं घेतं आहे, कावनाच्या जागा कोणतं घेतं आहे, आता कनातनगर परत आला। आता मग कोल्हापुरात भविष्यामध्ये रिकाम्या जागा राहणार नाहीत, श्वासोश्वास घ्यायला कोल्हापूरकरांची अडचण येईल। आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे आणि जी अतिक्रमणं झालेली आहेत, बेकायदेशीर बांधकाम त्या कनातनगर म्हणजे आपल्या त्या इथं झालेले आहेत, अमेरिकन मिशन जमीन दोस्त केली पाहिजेत। आता भविष्यामध्ये आमचा निर्णय असा होईल की तुम्ही तर करा, नाही तर शासनाही जागेवर जे अतिक्रमण झाले, बेकायदेशीर बांधकाम झाले आहेत, तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक स्वतः हत्यारं घेऊन तिथं उतरतील आणि त्या जागा आणि कंपाऊंड बांधल्या ते मोडून तोडून टाकतील, उद्ध्वस्त करतील, अशी आता आम्हाला भूमिका घ्यायला लागेल। लोकांना राजकीय वर्दस आणि पैशाचा खेळ, म्हणूनच गरिबांना न्याय वेगळा आणि श्रीमंतांना न्याय वेगळा। पण कोण करतंय? एक ठराविक टोळीच आहे ही कोल्हापुरातली, अशा जागा शोधायच्या आणि हडप करायच्या। म्हणून मग अशी म्हणलं का इथं मंगल कार्यालय होत नाही शासनाचं, का इथं एक चांगलं सुसज्ज नाट्यगृह होत नाही, का इथं सेंट्रल बिल्डिंग सुसज्ज पार्किंगचं होत नाही? झालं पाहिजे ना। ह्या जागा आपल्या ज्या आपल्या जागा आहेत त्या मिळल्या पाहिजेत आणि आम्हाला जागा तिथं नको आहेत। शासनाचे उपक्रम राबवा आणि कोल्हापूरच्या विकासात भर पडून दे, अशा भूमिका आता भविष्यामध्ये घ्यायला लागेल। आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आम्ही कळवतोय, महसूल मंत्र्यांना कळवतोय, नगरविकास खात्याचे चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री या सगळ्यांना विनंती करतोय आम्ही, साहेब कोल्हापूरच्या जागा वाचवा। शाहू नगरीने, छत्रपती शाहूंनी दिल्या जागा, त्याचं पर्पज काय आणि आता काय पर्पज चाललंय? पैशा जोरावर कोल्हापूर विकत घ्यायला निघालेत, चालणार नाही। इथं कुठल्या परिस्थितीमध्ये अशा लोकांच्या प्रवृत्ती घरावर भविष्यात मोर्चे काढून त्याला जाब विचारला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।